पक्षप्रवेशाच्या या सोहळ्याच्या निमित्ताने येथे उपस्थित शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सन्माननीय रामदासभाई कदम, आमचे मार्गदर्शक सन्माननीय बशीरभाई अजवानी, आमचे कलंदरभाई असतील, अशोकभाई असतील, आमचे शमशूभाई मुकादम, जिल्हा प्रमुख शशीभाऊ, अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख सिकंदरभाई, तालुका प्रमुख अरविंदजी असतील, सुनीलजी, माजी आमदार सन्माननीय आणि शिवसेना उपनेते संजयजी कदम, उपस्थित सर्व शिवसैनिक बंधू भगिनी मातांनो, अधिक वेळ घेणार नाही. सर्वप्रथम आज आरिफ मुलाजी आणि आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. त्यांनी आज रामदासभाईंच्या कार्यप्रणालीवरती, शिवसेनेवरती जो विश्वास दर्शवलेला आहे त्याकरता मी आरिफभाईंचे मनापासून मी आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो. आरिफभाई यांची कार्यपद्धती गेल्या अनेक वर्षांपासूनच्या मी पाहत होतो. विशेषतः ज्यावेळेस खेड शहरामध्ये पूर परिस्थिती निर्माण होते त्यावेळी आरिफभाईच्या वॉर्डामध्ये दरवेळेला पाणी पहिलं शिरतं आणि आरिफभाई आता काही चिंता करू नका, आता आपण एकत्र आलेलो आहोत, तर ह्या वर्षीपासून आपल्या वॉर्डामध्ये पाणी शिरणारच नाही याची आपण तिथे आपण दक्षता आपण घेऊ. फक्त पाणी नाही, दुसरं पण कोणी शिरणार नाही ह्याची देखील आपण दक्षता घेऊ. आपण आपल्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून आज शिवसेनेमध्ये स्वागत करतोय आणि एक शब्द आपल्याला देईन. मी मागील देखील म्हटलं होतं, ज्यावेळेस 20 वर्ष या खेड मतदारसंघाचं नेतृत्व आमदार म्हणून सन्माननीय रामदासभाईंनी केलं, त्यावेळेला खेड मतदारसंघामधील सर्व सरपंच शिवसेनेचे, सर्व नगरसेवक शिवसेनेचे, सर्व पंचायत समिती सदस्य शिवसेनेचे, सर्व जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेचे, सर्व लोकप्रतिनिधी हे शिवसेनेचे असायचे. त्याचीच पुनरावृत्ती आता पुढच्या एका वर्षामध्ये या दापोली मतदारसंघामध्ये होईल याबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही. आणि म्हणून आज आपल्या प्रवेशाने नक्की शिवसेनेची ताकद ही वाढली आहे. आपल्याला ज्या ज्या विकास कामांच्या अपेक्षा आहेत, आपल्याकडून आपल्या सहकार्याने ज्या विकास कामांच्या अपेक्षा आहेत, आपल्या वॉर्डामधून, आपल्या प्रभागामधून आपल्या नागरिकांना ज्या विकास कामांच्या अपेक्षा आहेत, या सर्व विकास कामांच्या अपेक्षा 100% मी पूर्ण करून देईन हा शब्द मी आज आरिफभाई आपल्या सर्वांसमोर देतोय. आणि रामदासभाईंनी या खेड शहराला घेऊन जे स्वप्न बघितलंय, रामदासभाईंनी या खेड शहराला देशाच्या नकाशावरती तिथे उमटून एक तारा जसा दिसत तसा खेड मतदारसंघ हा पोहोचवलेला आहे. आणि म्हणून मला वाटतं आज त्याची पुनरावृत्ती आपल्याला करायची आहे. खेड शहराच्या ज्या ज्या समस्या आहेत आपण त्या सोडवण्यामध्ये आपल्या देखील साथ आता आजपासून आम्हाला लाभणार आहे. मी पुन्हा एकदा आपल्या मनापासून स्वागत करतो. आरिफभाई, आपल्यासोबत विशेषतः मी पत्रकारांना सांगू इच्छितो की आपल्या दापोली मतदारसंघासोबतच गुहागर मतदारसंघामध्ये येणाऱ्या खेड तालुक्याच्या मधील काही गावांमध्ये देखील आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. त्याच्यामध्ये आस्तीचा मोल्ला असेल, अलसुरे असेल, निळीक असेल, अन्य अनेक गावं आहेत, त्याची नावं नक्कीच आपल्यापर्यंत देईन. परंतु आज शेकडो शिवसैनिकांनी पुन्हा एकदा घर वापसी केलेली आहे मी असं म्हणेन. कारण खेड तालुका म्हटल्यानंतर सन्माननीय रामदासभाईंना मानणारा खंडवर्ग, खेड तालुका म्हटल्यानंतर रामदासभाईंचा बालेकिल्ला, रामदासभाईंनी जो विकास ह्या खेड तालुक्यामध्ये गेले 30-40 वर्षांपासून केला आहे, त्या विकासावर विश्वास ठेवून पुन्हा एकदा सर्वांनी आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि एक शब्द देईन की ज्या पद्धतीने दापोली मतदारसंघाच्या प्रत्येक गाव, वस्ती, वाड्यांकडे माझं जातील लक्ष असतं, आता ह्यापुढे गुहागर मतदारसंघामधल्या प्रत्येक वाडीवरती, प्रत्येक गावावरती देखील माझं तितकंच बारकाईने लक्ष असेल. त्या गावाची देखील विकास कामाची बांधिलकी ही माझी असेल हा शब्द मी आपल्या सर्वांना देईन. जो विकास दापोली मतदारसंघामध्ये होईल तसाच विकास हा गुहागर मतदारसंघामध्ये देखील आजपासून होईल हा शब्द आपल्या सर्वांना आज मी इथे देतोय. आज राज्यमंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये काम करत असताना गृह राज्यमंत्रीपद आहेत, ग्रामविकास राज्यमंत्रीपद हे महत्त्वाचं, गावातल्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचं खातं आपल्याकडे आहे. आणि म्हणून या खात्याच्या मार्फत देखील वेगवेगळ्या विविध योजना आहेत. प्रधानमंत्री ग्रामसडक योजना असेल, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना असेल, 30-54ची कामं असतील, 25-15ची कामं असतील, आपले पालकमंत्र्यांमार्फत जिल्हा वार्षिक योजनेची कामं असतील, सगळ्या योजना नक्कीच आपल्या गावागावात देखील आपण तिथे राबवू.
हा शब्द आम्ही आपल्या सर्वांना देतो आणि आपण सर्वांनी शिवसेनेवरती विश्वास ठेवून आज जाहीर पक्ष प्रवेश केलाय. आपल्या सर्वांचं मनापासून मी स्वागत करतो आणि इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.